नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. शहरं आणि ग्रामीण भागामध्ये अनेक कॉलनी, वाड्या, वस्त्यांच्या नावावरून अस्तित्वात असलेली जातींची ओळख पुसून टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सामाजिक न्याय विभागानं या वस्त्यांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला होता. राज्यामध्ये अनेक ठिकाणी वस्त्यांची नावं महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राह्मणवाडी, माळी गल्ली अशा अनेक प्रकारची आहेत. आणि ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाही आणि सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण करण्याच्या दृष्टीनं, राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीनं ही नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या वस्त्यांना आता समतानगर, भीमनगर, ज्योतिनगर, शाहूनगर किंवा क्रांतीनगर किंवा अशा प्रकारची वेगवेगळी नावं देण्यात येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी वस्त्यांची जातीवाचक नावं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यानुसार यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करून त्याऐवजी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणं असं त्याला नाव देण्यात आलं. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असे त्यात बदल करण्यात आले. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नाशिककरांना आणि नाशिकमधल्या वेगवेगळ्या नागरिकांना काय वाटतंय, हा बदल सकारात्मक आहे किंवा कसा? मिलिंद, परिवर्तनाची नांदी असावी ही अपेक्षा प्रत्येकाची असते, पण जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, आणखी जात नाही ती जात असं जोपर्यंत समीकरण जे रूढ अर्थाने प्रचलित झाले त्याच्यात बदल होत नाही, तोपर्यंत खरा बदल होणार तरी कसा? आपल्याबरोबर ते सगळे आहेत मिलिंद की ज्यांनी खरोखर जात पंचायत ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी, जातीभेद व्यवस्था मोडीत काढण्यासाठी सरकारच्या मसुदी समितीमध्ये सुद्धा याच्यामध्ये स्वतःचं मत, अभिप्राय नोंदवण्याची, सदस्य असण्याची ते सगळे आहेत की ज्यांनी खरा लढा दिला. निर्णय तर झाला, वाडी वस्ती यांना जी सगळी नावं बदलायची हा निर्णय तर झाला, पण हा निर्णय म्हणजे परिवर्तनाची नांदी म्हणायची, स्वागतार्ह निर्णय म्हणायचा, का पुन्हा एकदा जातींमध्ये विभागणी सुरू होते असं म्हणायचं? काय सांगाल, काय मत? खरं तर गावगाड्याची निर्मिती ही 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार यांच्यामुळे झालेली आहेत. त्यांना जातीवर आधारित असं काम दिल्यामुळं या वाड्या वस्त्यांची निर्मिती झाली आहे. परंतु आज कोणताही व्यवसाय कुणी करू शकतो. आज चप्पल विकण्याचा व्यवसाय कुणी करू शकतो, फर्निचरचं काम कुणी करू शकतो. त्यामुळे ह्या वाड्या वस्त्याच मुळात नष्ट झाल्या पाहिजे. त्यांची नाव फक्त बदलून हा एक जातीअंतर्गत टाकलेलं पाऊल जरी असलं तरी अशा वाड्या वस्त्याच नष्ट झाल्या पाहिजे या मताचा आम्ही आहोत. नक्कीच तुमचं मत परखड आहे, पण खरोखर कसं बघतायत या निर्णयाकडे? निर्णय आम्ही म्हणतोय स्वागतार्ह आहे, पण आज आपण बघितलं त्या वस्त्यांना जर जातीवाचक वस्त्या ज्या असतील तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं जरी नाव दिलं, महापुरुषांची वेगवेगळी नावं जर दिली, तर त्यांचं आर्थिक आणि आरोग्य हे बदलणार आहे का? त्यांची आर्थिक सुबत्ता येणार आहे का? शैक्षणिकदृष्ट्या त्या सक्षम होणार आहेत का? नुसतं जातीचं राजकारण करून त्यांना परत त्या जातीमध्ये ढकललं जात नाही असं वाटत नाही का? म्हणून ह्यासाठी सरकारने पाऊल उचलावं की ज्या त्या जातीला ज्या त्या व्यवसायामध्ये जर विभागलं गेलं तर तो त्या जातीतून त्याला बाहेर काढून त्याला सक्षम करावं. आणि समाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जातीच्या बाहेर आम्ही येण्याचा प्रयत्न करतो. जात ही नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न आम्हाला असं वाटत की कुठंतरी आम्ही असमर्थ आहोत असं आम्हाला वाटेल ह्या निर्णयामुळे. पण सरकारने ह्याचा विचार केला पाहिजे की ह्या समाजाला ज्या ज्या जातीने आपण वाटलं गेलं, ज्या ज्या वस्त्यांवर आपण राहतोय त्या वस्त्या जर नष्ट झाल्या तर जात्यांत नक्कीच होईल असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे जात खरं तर नष्ट होणं ही खरं तर तुमची अपेक्षा सरकारकडनं नक्कीच व्यक्त होते, पण सरकारच्या निर्णयानं जात नष्ट होत नाही तर अधिक खतपाणी घातलं आहे. नक्कीच सरकारच्या निर्णयाने आम्ही तर आधी स्वागत केलेलं आहे, परंतु गोष्ट अशी आहे की याच्यातून जर समजा जे महापुरुष आहेत, जे महापुरुष त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने आतापर्यंत महापुरुष म्हणून ते आता त्यांनी जे अभ्यास घेतला, त्यांनी जे सगळ्या प्रयत्न केले, मेहनत घेतली आणि मग त्याला त्या जातीमध्ये विभागणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि प्रत्येक राजकारणी, प्रत्येक पक्षाचे लोक जे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं, सगळ्या गोष्टी म्हणतो आपण, तरीसुद्धा एखाद्या इतर समाजाच्या वस्तीला जर त्यांचं नाव दिलं तर ते अजूनपर्यंत काही झालेलं नाही आहे. जर बाबासाहेबांचं नाव इतर जातीच्या लोकांच्या वस्तीच्या इथं जर दिलं तर ते अधिक योग्य होईल. किंवा
इतर दुसरे जे काही जे महापुरुष आहेत, जे समाजसुधारक आहेत, त्यांची वेगवेगळ्या जातीच्या विरुद्ध जर समजा आपण त्यांना त्यांची नावं जर दिली त्या वस्त्यांना, तर ते अधिक योग्य राहील असं मला वाटतं. एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडलाय. खरं तर महापुरुष आपण त्यांना म्हणतो की जे आपल्या कर्तृत्वाने त्या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या नावाची गरिमा राखण्याची जबाबदारी ही फक्त ते ज्या समाजाची आहेत त्यांचीच नाही, तर प्रत्येक समाजाची आहे. काय वाटतं? अतिशय रास्त आपण असं हा मुद्दा मांडलेला आहे. जातीचं वास्तव आपल्याला नाकारता येत नाही, परंतु महापुरुषांनी जे काही जातीच्या परिघाबाहेर जाऊन जे काम केलेलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आणि प्रशंसनीय असं आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपण जायला पाहिजे. महापुरुषांना जातीच्या कोणत्याही कोंदणात बसवायला नको आणि जातीनुसार ज्या काही वस्त्या असतील त्यांना तशी नावंसुद्धा द्यायला नको. तर त्या आजचा जो निर्णय आहे हा ज्या पद्धतीनं वेगळा आहे तर त्याचं आगळे वेगळे पण जपलं गेलं पाहिजे, रास्तपणे जपलं गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये ह्या जाती व्यवस्था ह्या ज्या आहेत ह्या एक प्रकारे आउटडेटेड झालेल्या आहेत, कालबाह्य झालेल्या आहेत आणि त्या मोडकळीस आलेल्या आहेत. परंतु कुठेतरी असं व्हायला नको की जातीचं वास्तव हे अधिक टोकदार होतं आहे असं नक्कीच वाटायला नको. एवढी मला या ठिकाणी माझी भूमिका मला इथं व्यक्त करावीशी वाटते. जी भीती तुम्ही व्यक्त केली की अशा प्रकारच्या निर्णयाने जात या विषयाचं वास्तव हे अधिक टोकदार होईल, काय सांगाल? ह्या निर्णयाने जात या विषयाचं वास्तव्य टोकदार होईलच, पण तरीही लोकांच्या मनातली जातीयता नष्ट झाली पाहिजे हे प्रामुख्याने आहे. लोकांच्या मनात डोक्यात अजूनही जातीयता आहे. प्रत्येकाला जातीवरून सिम्बॉलिकपणे बोललं जातं. गावखेड्यावरती तरी आपण धर्मनिरपेक्ष राज्यात राहतो, लोकशाही राज्यात राहतो. या ठिकाणी सुद्धा जातीवरून उल्लेख करणं, जातीवरून नावं घेणं असं चाललेलं आहे. हे जेव्हा बदलेल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनेल असं मला वाटतंय. नक्कीच मानसिकता बदलणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं तर ज्या महापुरुषांनी आपल्या हयातीमध्ये ही जात व्यवस्था मोडकळीत यावी याकरता प्रयत्न केले, त्यांची नावं ते वरती गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण म्हणून पुन्हा अशा पद्धतीने जिवंत ठेवणं कितपत योग्य? खरं तर आपलं भारताचं जे वास्तव आहे ते धर्म वास्तव नसून जात वास्तव आहे. इथे प्रत्येकाला जातीनुसार ओळखलं जातं. महापुरुषातून त्यातून सुटले गेलेले नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं एका महापुरुषांची नावं देण्यापेक्षा किंवा दिली तरी ती इतर जातीच्या महापुरुषांची नावं द्यावी, जेणेकरून खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित होईल असं वाटतं. किंवा वेगवेगळे विशेषण लावून समतानगर असेल, क्रांतीनगर असेल अशी वेगवेगळी नावं देऊन त्या वस्त्यांचं नामकरण करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं त्यांचं रूपडं बदलण्यासाठी, त्यांचं शैक्षणिक, आरोग्य, इतर प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी असं आम्हाला वाटतंय. मिलिंद, आपण बघतोय की अनेक मतं आहेत, परखड मतं आहे, आणखीन स्पष्ट मतं आहे. जिथे दलित वस्ती आहे तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं नावच का? तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का नाही येऊ शकत? जिथे ब्राह्मण वस्ती आहे तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही येऊ शकत? जिथे मराठा वस्ती आहे तिथे अण्णाभाऊ साठेंचं नाव का नाही येऊ शकत? अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरोखर सरकारला परिवर्तन करायचं आहे का? हा प्रश्न सरकारनं आपली भूमिका या विषयावर सगळी स्पष्ट केल्यानंतरच स्पष्ट होईल एवढं निश्चित. पण एक मात्र खरं नाशिकमधले की विचार करणारे- समाजाला हो. जर का मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर हो. फक्त नावं बदलून उपयोग नाही. बरोबर आहे प्रशांत. हेच अगदी मला सांगायचं होतं की फक्त नाव बदलून उपयोग नाही. नावात काय आहे असंही म्हटलं जातं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. सुरुवात आहे, एक चांगला बदल आहे असं म्हणून या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विजय, तू आत्ता नेमका कुठे आहेस आणि तुझ्याबरोबर या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत का? काय वाटतं त्यांना सरकारच्या या निर्णयाबद्दल? नवी ओळख, नवी आशा? मिलिंद सर, मी आता विरारमध्ये आहे. माझ्यासोबत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर दिनेश कांबळे आहेत. तसेच या ठिकाणचे कामगार नेते राजीव पाटील आहेत. त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. माझ्यासोबत आता राजीव पाटील आहेत. त्यांना काय वाटतं या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया. सर सांगा, काय सांगाल? हे आता नामोनिशाण मिटवणार आहेत. नाही, कसं आहे की कुठलंही नामोनिशाण असं काय पटकन मिटेल असं काय आपण सांगू शकत नाहीये. काही ठिकाणी काही ज्या वस्त्यांना नावं जी आहेत ही नावं बदलणं योग्य आहे, पण वस्त्यांची नावं बदलताना त्या भागातल्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे. कारण माझं जे गाव आहे, मूळ गाव, त्या गावामध्ये असणाऱ्या ज्या 4-5 वस्त्या आहेत त्यामध्ये पहिला आम्ही गावात शिरल्या पहिला भंडाराळी नाव आहे, नंतर ब्राह्मण आळी आहे, नंतर मग सूर्यवंशी आळी आहे, नंतर आमची वाडवळ आळी आहे. म्हणजे प्रत्येक आळीला त्या भागात राहणाऱ्या लोकांच्या नावावरनं आळीला नावं ठेवलेली आहेत आणि व्यवसायावरनं जाती झालेल्या आहेत. हळूहळू व्यवसाय लोकांचे बदलले आणि जसं जसं शिक्षण होत गेलं तसं तसं लोक हल्ली जाती हळूहळू विसरू लागलेले आहेत. पण तरीही या जाती किंवा ज्ञाती संस्था ज्या आहेत
ह्या संस्था या समाजामध्ये खूप चांगलं मोठं काम करतायत. त्यामुळे जाती न्याती ज्या ह्या बदलता येणं पटकन असं कंपल्सरी करून होणार नाही किंवा कायदा करून होणार नाही. कालांतराने हे आपोआप मिटल्या जातील. खरं म्हणजे शाळेमध्ये ज्या आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर आपली जात लिहिली जाते, ती जातच लिहिणं चुकीचं आहे असं कधी कधी वाटतं. कारण मला माझ्या वडिलांनी आठवते मला की माझ्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर माझी जात भारतीय असं सुरुवातीला टाकली होती. नंतर मला जातीचा दाखला काढण्यासाठी म्हणून ती जात बदलावी लागली. ह्या जिथपर्यंत आरक्षण जे आहेत, या आरक्षणासाठी म्हणून ह्या जाती संस्था या ज्ञाती संस्था ज्या आहेत, ह्याचा कुठेतरी डायरेक्ट इनडायरेक्टली उपयोग होत असतो. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. पण खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र आहे आणि या पुरोगामी राष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जाती धर्म पंथ हे कालांतराने हळूहळू मिटतीलच. आक्षेप घेणाऱ्या खूप गोष्टी आहेत. बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमीवर लिहिलेली असते हिंदू स्मशानभूमी, ही लिहिण्याची काही गरज नसते. हिंदू स्मशानभूमी लिहिलं तरी चालू शकतं. पण जातीयवाचक ज्या आळीनं नाव आहेत किंवा गावांना नाव आहेत, ही तिकडच्या लोकांना विश्वासात घेऊन बदलणं हे महत्वाचं आहे. काही काना हे अभिमान वाटतं की आम्ही या जातीचे आहेत. मला अभिमान आहे की मी वाडवळ जातीचा आहे, म्हणून मला वाटतं की आमच्या आळीला वाडवळ आळी असावं. काय फरक पडतो त्याच्यामध्ये? काही काना जर वाटत असेल की आपल्या आळीचं नाव बदलायला पाहिजे, आपल्या गावाचं नाव बदलायला पाहिजे, ते अवश्य बदलायला पाहिजे. कारण लोकशाही आहे आपल्याकडे. लोकशाहीमध्ये कुठलाही निर्णय तुम्ही लादू शकत नाही. लोकांचं मनोगत घेऊन लोकांच्या मनामध्ये ह्या प्रकारचा जो भाव जो आहे की पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्राचा जो भाव जो आहे हा निर्माण करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे कायदा करून किंवा नियम करून चालणार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की महाराष्ट्राचा पुरोगामी राज्य, या राज्यामध्ये अजूनही काही ठिकाणी महिलांवर अन्याय होणार आहे, काही ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्या होणारा भाग आहे, काही ठिकाणी जातीयवाचक शब्द वापरून हीन करणारे काही ठिकाणी भाग आहेत. इथे खरं म्हणजे लोकांचं प्रबोधन करायला पाहिजे. हे सर्वात महत्वाचं काम आहे असं मला वाटतं. आणि जाती न्याती हळूहळू शिक्षण दिलं गेलं तर जाती न्याती आपोआप नष्ट होतील याची मला खात्री आहे. जर शिक्षण व्यवस्थित दिलं तर जाती नाही. माझ्यासोबत डॉक्टर दिनेश कांबळे सर आहेत. सर सांगा, ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अगदी इन्स्टंट प्रतिक्रिया जर म्हटली तर अतिशय चांगला निर्णय आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुरोगामी असा निर्णय आहे. परंतु आत्ताच कामगार नेते आदरणीय राजीव पाटील यांनी सांगितलं त्यातील काही गोष्टी देखील सत्य आहेत, त्या काही नाकारता येण्यासारख्या नाहीत. खूप गोष्टींमध्ये स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे. पण हे नक्की सांगेल की महाराष्ट्र राज्याने जो हा निर्णय घेतला हा पुरोगामी आहे, कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. परंतु त्याचबरोबर नावं ज्या नावाला आपण अजूनही उघडपणे समाजामध्ये सांगू शकत नाही अशी अनेक नावं आहेत. महाराणी म्हणू शकत नाही, महारवाडा अजूनही म्हणू शकत नाही, महाराचं हॉटेल म्हणू शकत नाही, कारण महाराणी जर हॉटेल काढलं तर किती चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या जातीला अस्पृश्यतेचे फटके बसलेले नाहीत, ज्या जातीला जातीवरून नाकारलेलं नाही, वंचित ठेवलेलं नाही, ज्या जातीचा अभिमान बाळगणं नक्कीच अभिमानास्पद आहे. पण ज्या जातीला मुळातच गावकुसाबाहेर ठेवलं आहे, संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेपासूनच हजारो वर्षापासून वंचित ठेवलेलं आहे. आणि आजही आपण महाराष्ट्रामध्ये खैरलांजीपासून वेगवेगळे हत्याकांड अजूनही आपण बघतो. माझ्या जवळच्या अनेक मित्रांनी हॉटेल्सला जातीवाचक नाव द्यायचा प्रयत्न केला, परंतु क्षणभरही ते हॉटेल चाललेले नाहीत. परंतु ज्या जातीच्या अस्पृश्यतेचे फटके बसलेले नाही आहेत, अशा जातींच्या नावाने हॉटेल्स काय किंवा सभागृह काय हे नक्कीच चालतात आणि ते नक्कीच अभिमानास्पदही आहे. त्याच्याबद्दल वावगं असण्याचं कारण नाही. प्रत्येकाला त्यांच्या जातीबद्दलचा अभिमान असायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काहीही वावगं नाही आहे. परंतु मी एक छोटंसं उदाहरण देऊन परत एकदा सांगतो की ही नावं म्हणजे वेगवेगळ्या गल्ल्यांना किंवा वेगवेगळ्या वसाहतींना भीमनगर, जय भीमनगर अशा पद्धतीची नावं आपण देतो. परंतु भीमनगर म्हटलं की एक आयडेंटिफिकेशन होतं अख्ख्या देशामध्ये. भीमनगर म्हटले की हे विशिष्ट जातीचेच लोक आहेत. असं का होऊ शकत नाही? सरकारने जर ही भूमिका घेतली तर उच्चभ्रू वस्त्यांना असे महापुरुषांची नावं द्यावीत. म्हणजे समतानगर असेल तिथे अतिशय उच्चभ्रू वस्ती असावी. ज्या ठिकाणी भीमनगर असेल ती खूप उच्चभ्रू वस्ती, सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी असावेत. म्हणजे
सरकारने नावं बदलताना एक आयडेंटिफिकेशन करू नये की या ठिकाणी अमुकच जातीचे राहतात आणि म्हणून याला ह्या जातीचं नाव द्यावं. अशा पद्धतीची सरकारची भूमिका घेऊ नये. प्रबोधन आणि कायदे दोन्ही आवश्यक आहेत. स्ट्रिंजंट आणि प्रबोधन याच्यामधून नक्कीच मार्ग निघेल. स्ट्रिंजन आणि मार्ग निघेल असं यांचं म्हणणं आहे. मिलिंद, खूप महत्त्वाचे मुद्दे या दोन्ही मान्यवरांनी मांडलेले आहेत. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता आपण जाऊयात थेट डॉक्टर हमीद दाभोलकर आपल्यासोबत आहेत. अनिसचे कार्याध्यक्ष आहेत सध्याचे. हमीद, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सरकारनं जो काल निर्णय घेतला त्यावर पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया माझी अशी आहे की मी अनिसचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कार्याध्यक्ष अनिसचे अविनाश पाटील आहे. त्याच्यामुळे पदामध्ये थोडा गोंधळ झाला मला वाटतं बोलताना. आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे असं मी मानतो. पण हे खरंच आहे आधीच्या लोकांनी जे सांगितलं ते की केवळ नाव बदलून हा प्रकार थांबेल, जातीवरून भेदभाव करण्याचा समाजामध्ये, असं समजणं काही योग्य होणार नाही मला वाटतं. कारण की काही शतके या जाती व्यवस्थेचा प्रभाव आपल्या सगळ्यांच्या मनावरती राहिलेला आहे. त्यामुळं जरी एक महत्वाचं पाऊल असलं हे, तरी ते पुरेसं नाही असं मला वाटतं. माझे वडील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नामांतराच्या लढाईमध्ये होते, ज्या वेळेला मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करण्यात आलं आणि खूप मोठा महाराष्ट्रातल्या सामाजिक घुसळणीचा तो कालखंड होता. आज 20-25 वर्षानंतर मागं वळून बघताना मराठवाडा विद्यापीठाचं नाव आंबेडकर विद्यापीठ केलं म्हणून प्रत्यक्षामध्ये अस्मितेचे प्रश्न काही त्याच्यामुळे ऍड्रेस केले गेले, परंतु त्या पलीकडचे प्रश्न काय ऍड्रेस केले गेले असा जर आपण विचार केला तर त्यामध्ये फारसं काही हाती लागलं नाही असं दिसतं. त्यामुळं एका पातळीवरती हे जरी महत्वाचं असलं तरी दुसऱ्या पातळीवरती आपल्या मनातली जात आपण जोपर्यंत नष्ट करत नाही. माझ्या आधी काही वक्ते सन्माननीय बोलताना असं म्हटले की मला माझ्या जातीचा अभिमान आहे, तर त्यापेक्षा माझं थोडं वेगळं मत आहे. मला कुठल्याही जातीचा अभिमान नाही. मी जात ही काही अभिमान बाळगण्याची गोष्टच आहे असं मला वाटत नाही. तिला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असं म्हणायचे की जात ही एक अंधश्रद्धा आहे आणि जिला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. आणि मग अंधश्रद्धेचा आपण अभिमान बाळगतो का? त्यामुळं मी कुठल्या जातीमध्ये धर्मामध्ये जन्माला आलो हे माझ्या हातामध्ये नव्हतं आणि मी काय म्हणून जगायचं हे मात्र माझ्या हातामध्ये आहे. मला जर इतिहासामध्ये मी ज्या जातीत किंवा धर्मात जन्माला आलो आणि त्याचे काही फायदे मला माझ्या जन्माने मिळाले असतील तर मी त्याच्याविषयी नम्रपणे जागरूक असायला पाहिजे आणि ज्यांना ते फायदे मिळालेले नाहीत त्यांना ते फायदे मिळावेत आणि सगळे समप्रतलावरती यावेत यासाठी मी आग्रहाने भूमिका घ्यायला पाहिजे. हे मला वाटतं समाजात आपण अधिकाधिक लोकांनी करायला पाहिजे. ही थोडीशी म्हणजे हे सगळे मुद्दे बरोबर आहेत. शेवटी ते मनात असतं, ते मनातनं जायला पाहिजे. नाव बदलून काही होणार नाही. कोणाचं नाव द ग्रेट वन अँड ओनली ठेवल्याने तो काही ग्रेट वन अँड ओनली होत नसतो. त्याला शेवटी ते कृतीने सिद्ध करायला लागतं की तो वन अँड ओनली आहे. पण मग किमान याच्याकडे आपण असं बघू शकतो की मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे. निश्चितच आहे. त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलं की हे अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे. कारण की समाजामध्ये मी उदाहरण देतो तुम्हाला की आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक मुलींची नावं ही नकुशा म्हणून ठेवली जातात. ती नकुशा मुलगी नको म्हणून नाव ठेवलं जातं आणि ते नाव बदललं शासनाने अनेक ठिकाणी. त्यावर न्यूज 18 लोकमतनं काही विशेष वृत्तमालिका केली होती आणि त्यानंतर सरकारनं हा निर्णय बदलला. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्या नकुशांना त्यांची नावं दिली, सन्मान दिला, ही महत्वाची गोष्ट आहे. पण तिचं नाव बदलल्यानंतर देखील नवरा जर तिला मारतच राहिला आणि त्यानंतर देखील तिला शिक्षणाचा अधिकार मिळाला नाही तर ते गंभीर आहे. त्यामुळे आपली लढाई दीर्घकालीन आहे. आपण असं म्हणू की एक पहिलं पाऊल त्या निमित्ताने पडलेलं आहे. मला दोन छोट्या गोष्टी सांगायच्या आहेत की जर खरंच जात आपल्याला आपल्या सामाजिक व्यवहारातनं हद्दपार करायची असेल तर सध्या दोन संस्था आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये जात खूप कमी झालेली आहे आता. म्हणजे स्पृश्यता ही आजकाल आपल्या इथे जेवढी 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी पाळली जात होती तेवढी पाळली जात नाही.
परंतु दोन गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अजूनही देखील जातीचा प्रभाव खूप जास्त आहे. एक म्हणजे आपल्या राजकारणामध्ये, निवडणुकांमध्ये त्याचा प्रचंड प्रभाव आहे आणि दुसरा लग्न संस्थेवरती त्याचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे या बरोबरीनच आपण असं म्हणायला लागू का की माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीनं कुठल्याही जातीचा आणि धर्माचा जोडीदार स्वीकारला तर त्याला मी विरोध न करता त्याचं मी स्वागत करेन, त्यांच्या मी पाठीशी उभं राहील. त्यामधून मला जाती धर्मांच्या मधली मिसळण आहे ती अधिक चांगल्या प्रकारे होईल. आणि दुसरी बाब, आपण असं जाहीररित्या म्हणायला पाहिजे की मी मतदान जे करणार आहे ते मी जातीला आणि धर्माला बघून करणार नाही, ते मी फक्त कामाला बघून करेन. तर या दोन गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण भूमिका घ्यायला लागतो. तर मला वाटतं हे जे पाऊल आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने पुढे. बरोबर. हमीद, तू राहाच आपल्यासोबत, कारण उपस्थित केलेले मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आणि त्याचबद्दल आपल्याला बोलायचं. पण एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, राजकीय आखाड्यातली बातमी आहे. काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यातले टोकाचे मतभेद काँग्रेसच्या राज्यस्तरीय बैठकीत सगळ्यांच्या समोर उघड झाले. राज्य प्रभारी असलेले पाटील यांच्याच समोर या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी देण्यावरून नितीन राऊत चांगले संतापले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी HK पाटील यांच्या समोरच राऊत यांनी थोरात यांचं नाव न घेता सडकून टीका केली. वनकर यांनी आधी वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तरीही त्यांना उमेदवारी देण्यात आली. याबद्दल पक्षात ना विचारणा झाली ना आमची मतं जाणून घेतली, अशा थेट शब्दात नितीन राऊत यांनी आक्षेप घेतला. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, काँग्रेसमध्ये फारच टोकाचे मतभेद दिसले. तर बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे प्रभारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या समोरच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये मतभेद उघड दिसलेले आहेत. विशेष म्हणजे अनिरुद्ध वनकर यांना वंचितची उमेदवारी 2019ची विधानसभेची होती आणि त्याच आयात केलेल्या उमेदवारांना काँग्रेसच्या माध्यमातून राज्यपाल नियुक्त जागेची शिफारस करण्यात आली. नेमकं हेच दुखणं नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी बैठकीत बोलून दाखवल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सुद्धा नाराजी थेट त्यांच्यासमोर व्यक्त केली गेलेली आहे. काँग्रेसमधले मतभेद नेत्यांचे हे उघड पद्धतीने यापूर्वी देखील समोर एकमेकांचे वक्तव्य थोरात अशोक चव्हाण यांनी दिलेले आहेत ऊर्जा वीज बिल माफीचे वर्ण. आता तर थेट पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत दिल्लीतून आलेले, दिल्लीत त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी आहे, अशांच्या समोरच थेट आता नाराजीचे सूर समोर येताना दिसते. म्हणजे काँग्रेसमध्ये आलबेल नाही, अंतर्गत मतभेद उफाळून येत आहेत हे दिसून येत आहे. मिलिंद. सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात, पण ब्रेकनंतर डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्यासोबत आपली चर्चा सुरू राहील, कारण राज्य सरकारनं काही मोठे निर्णय घेतले आहेत आणि या निर्णयांकडे कसं पाहिलं पाहिजे या संदर्भात आपण डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्याशी बोलणार आहोत. छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एकीकडे शहरामध्ये पदवीधर निवडणूक आणि कोरोनामुळे कलम 144 लागू असताना दुसरीकडे चक्क चरस तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर सुटताच त्यांच्या पंटरांनी आतषबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. काल संध्याकाळनंतरचा रात्रीचा हा धक्कादायक प्रकार आहे. विशेष म्हणजे या घटनेची पोलिसांना साधी खबर सुद्धा नव्हती. मात्र मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधितांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अकबर अली असं जामिनावर सुटलेल्या आरोपीचं नाव असून त्याला 2 महिन्यांपूर्वी सरस तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता त्याला जामीन मंजूर झाला. यानंतर टाउन हॉल परिसरातून आसेफिया कॉलनीपर्यंत त्याची आतषबाजी करत चक्क मिरवणूक काढण्यात आली. अलीच्या विरोधात पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकानं कारवाई केली. तो हर्सूल कारागृहात होता. तब्बल महिन्याभरानंतर त्याला जामीन मिळाला आणि त्याच्या साथीदारांनी बुधवारी रात्री 4चाकी वाहनाच्या टपावर बसवून गळ्यात फुलांची माळ घालून फटाक्यांची आतषबाजी करत त्याची मिरवणूक काढली. सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सचिन, धक्कादायक प्रकार आहे हा. पोलीस काय कारवाई करणार?
खरंच आता तर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. हा प्रकरण तुम्हाला सांगतोय की मुंबईवरून जो येणारा मेफेड्रॉन ड्रग्ज होता नावाचा जो ड्रग्ज होता तो मुंबईवरून औरंगाबाद ते येत असताना ते औरंगाबाद पोलिसांच्या विशेष पथकाने ती कारवाई केली होती. आणि त्यानंतर हा जो आरोपी आहे सुटलेला तो आरोपी जो आहे तो ड्रग्ज जो आहे तो शहरात विकत असायचा असा एक त्याच्यावर आरोप होता. त्या प्रकरणामध्ये तो न्यायालयीन कोठडी होता. काल जेव्हा तो सुटून आला तेव्हा त्याच्या अगोदरपासून त्याचे जे पंटर होते त्याचे जे मित्र होते त्यांना सर्वांना माहिती होतं की तो सुटणार, त्यामुळे त्यांनी अगोदरच ही पूर्वनियोजित तयारी करून ठेवलेली होती. आणि तो जसा आला तेव्हा आतषबाजी आणि गाण्यांचा एक प्रकारे पूर्ण एक गाण्यावर नाचणार धिंगाणा सुरू त्या ठिकाणी केला आणि कारवरती अक्षरशः कारच्या टॉपवरती या आरोपीला बसवून त्यांनी मिरवणूक काढली. हा सर्व प्रकार अनेक तासभर सुरू होता आणि शेकडो मुलं जी होती यामध्ये नाच गाणे करत होती, असं आतषबाजी करत अशा प्रकारे पूर्ण ही पोलिसांनी अजूनपर्यंत कोणाला ताब्यात घेतलंय? अजूनपर्यंत पोलिसांनी ताब्यात गेल्याची आधी माहिती समोर आलेली नाहीये. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला रात्री उशिरा जेव्हा ही माहिती बेगमपुरा पोलिसांना मिळाली व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यानंतर व्हिडिओच्या आधारावरती तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुर्तास धन्यवाद सचिन या माहितीबद्दल. आणखीन एक मोठी बातमी हाती येते. मास्क का नाही म्हणून पालिका कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. मास्क का घातला नाही म्हणून पालिका कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. महापालिकेची महिला कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाले. भांडूप स्टेशनच्या जवळचा हा प्रकार आहे. रोहिणी सुरेश दोंदे या महिलेनं पालिकेच्या कर्मचारी दर्शना चव्हाण यांच्या डोक्यात चक्क पेव्हर ब्लॉक घातल्याचं कळत आहे. यामध्ये दर्शना चव्हाण काहीशा जखमी झालेत आणि त्यांना मुलुंडला उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय हा सगळा प्रकार? खरं तर आपण आता बघितलंय की कोरोनाची सेकंड लाट येणार अशा अनुषंगाने खूप काळजी घेतली जाते. जसं रेल्वे स्टेशनवर ठिकठिकाणी आपण बघतोय की टेस्टिंग सुरू आहे आणि तोच प्रकार जो म्हणजे गेले 2 ते 3 महिने आपण बघतोय की पालिका अशाच पद्धतीनं जे मास्क न घालणारे त्यांच्यावर कारवाई करते. त्यांना 200 रुपयांचा नॉमिनल दंड बसतोय. पण आता तर पालिकेने गेल्या आठवड्यापासून की एकतर दंड पण भरायचा आणि जर त्या व्यक्तीकडे मास्क नसेल तर त्या व्यक्तीला मास्कही द्यायचा अशा पद्धतीने ही मोहीम सुरू केलेली आहे. पण अनेकदा आपल्याला बघायला मिळतं की जे मुंबईकर आहेत किंवा मुंबईत काम करायला येणारे अनेक लोक आहेत की त्यांच्या तोंडावरचा त्यांच्या नाकावरचा मास्क हा खूप असा गेल्या अनेक दिवसांपासून खाली आला. त्यांच्या मनातली भीती जाते. अशा जेव्हा पालिकेचे कर्मचारी कारवाई करतात त्यांना मात्र शिवीगाळ करणं, मारहाण करणं आणि अरेरावीनं बोलणं हे नित्याचंच असतं. पण या घटनेत जर आपण बघितलं की दर्शना चव्हाण या मूळच्या ठाण्यात राहणाऱ्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्टवर मुंबई महानगरपालिकेच्या SDWM खात्यामध्ये काम करतात. भांडूप स्टेशन जवळ जेव्हा त्यांनी काल एका व्यक्तीला साधारणतः दुपारी या महिलेला रोहिणी नावाच्या महिलेला हटकलं की तू मास्क का नाही घातला, तेव्हा ती आणि तिच्याबरोबरच्या आणखी 2 महिलांनी या दर्शना चव्हाण यांना शिवीगाळ सुरू केली आणि रोहिणी यांनी या महिलेनं तर या आरोपीने तर थेट पेवर ब्लॉकचा एक तुकडा उचलला आणि दर्शनाच्या डोक्यात घातला. त्यामुळे दर्शना जखमी झाली. तिला प्राथमिक उपचार देऊन मग पोलिसांकडे फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे, तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. पण हे सगळं घडतंय हे तुमच्या आमच्या आणि सगळ्यांच्याच चांगल्या आरोग्यासाठी घडतंय. त्यामुळे याला खरं तर लोकांनी एक चांगला उपाय म्हणून याकडे बघणं गरजेचं आहे. 200 रुपये हे अमाऊंट अनेकांना जास्त अधिक वाटत असेल खरं, पण तुम्ही मास्क घाला तर तुमचे 200 रुपये तर वाचतील, पण इतरांना होणारा संसर्ग किंवा स्वतःला होणारा संसर्ग. स्वाती, सुरक्षा महत्वाची आहे, स्वतःची सुरक्षा महत्वाची आहे आणि आपल्या बरोबर जे आहेत त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे कोणी जर का हटकलं मास्क का नाही घातला तर वाद घालण्यापेक्षा मास्क घालणं हे केव्हाही चांगलं. स्वाती, तुर्तास धन्यवाद. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि अनेक ठिकाणी जातीवरून ज्या वस्त्या आहेत किंवा ठिकाणं आहेत, भाग आहेत, तर त्यांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी महापुरुषांची नावं द्यावीत अशा प्रकारचा प्रस्ताव आहे, तर काही ठिकाणी अन्य नावं.
आणि गोविंद वाकळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गोविंद, कुठल्या भागात आहेस तू आता आणि लोकांना काय वाटतं, ही नवी ओळख निश्चितपणे मानसिकतेपासून कृतीपर्यंत सगळ्या गोष्टी बदलणारी असेल? अर्थातच मिलिंद सर, खरं तर मराठीमध्ये एक प्रचलित म्हण आहे की जी जात नाही ती जात, परंतु आता कुठेतरी जातीयांताच्या लढ्याला हे सकारात्मक सुरुवात आहे असं या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे. मी पिंपरी चिंचवडमध्ये जे उद्योगनगरी आहे, स्मार्ट सिटी आहे आणि इथे सुद्धा या वाड्या वस्त्यांना असे जातीवाचक नावं आहेत, हे अपवाद नाही आहे. भाटनगरमध्ये आहे, कंजार भाट समाज जो आहे त्या भाटनगरमध्ये मी आहे आणि त्या प्रतिनिधींना, इथल्या नागरिकांना काय वाटते जाणून घ्या. काय भोगलंय तुम्ही, तुमचा काय अनुभव राहिला आणि या मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे कसं बघता? सर्वप्रथम काल जे महाविकास आघाडी सरकारने जे जातीवाद वाढवण्याचं नाव बदलून निर्णय घेतले ते त्यांचं मी स्वागत करतो. कारण याचं गेल्या कित्येक वर्षापासून आमचं केवळ भाट समाज असं आडनाव असल्यामुळं नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, बँक लोनमध्ये अशा प्रकारच्या बहुतेक अडचणींना आम्ही सामोरं गेलेलो आहे आणि त्या अडचणींना आम्ही खूप भोगलेले आहे. ते जर पुढं होत असेल तर ते चांगलंच आहे, पण यामागचा नेमका उद्देश काय हे आम्हाला जाणून घ्यायचं सरकारकडून. की एकीकडे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सरकार माननीय उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने बाजू मांडत आहे. मराठ्यांना झालेलं की धनगर समाज तयारीतच आहे, ओबीसीना धक्का लागला की ओबीसी समाज आंदोलनाच्या तयारीत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण हे निर्णय घेत असाल तर असं वाटतं कुठेतरी हास्यास्पद आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की सुरुवात करायची असेल तर वरतीपासून सुरुवात करा. आम्ही तर भटकमुक्त जमातीपैकी आहोत, आमचं ते शेवटचा नंबर आला तरी सगळी पण सुरुवात करतील ना वरतीपासून व्हावं. महत्त्वाचा मुद्दा मांडला मिलिंद सर यांनी की कशा पद्धतीनं खरं तर एकीकडे जातीच्या आरक्षणावरनं सरकार सामोरं जातं या सगळ्या प्रश्नांना आणि आता ही जर सुरुवात असेल तर सकारात्मक आहे, मात्र वरतून सुरुवात करा असं म्हणणं. काय वाटतंय तुम्हाला, काय बदल करावे लागतील? सर्वप्रथम ठाकरे सरकारचं मी निर्णयाचं स्वागत करतो आणि वस्त्यांना नावं दिल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये समता येणार नाही असं मला वाटतं. की सरकारला जे कामं करायचे सरकार ते कामं करत नाही आणि भलत्या ठिकाणी डोकं घालून बसतं. खरं पाहिलं तर सरकारने आंतरजातीय विवाहाला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे. कुलकर्णाची मुलगी बौद्धाच्या घरामध्ये गेली पाहिजे, मातंगाची मुलगी त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या घरामध्ये गेली पाहिजे. अशा प्रकारची जर समता त्या ठिकाणी आणायची असेल तर आंतरजातीय विवाह कायदा त्या ठिकाणी स्ट्रॉंग केला पाहिजे. अर्थातच. आणि त्याबरोबरच आता आधार कार्ड असतील यांची सगळे पत्ते आहेत ज्याच्यावर भाटनगर असं स्पेसिफिक लिहिलं जातं, तर ही सगळं बदल होणं गरजेचं आहे. तुम्ही महिला, काय महिलांचा अनुभव आहे? मला असं वाटतं की आत्ता जे काही निर्णय झालेला आहे की वस्त्यांची नावं बदलायची, पण ते नावं बदलून खरंच ह्याच्यामध्ये फरक पडणार आहे का आणि त्याच्यामधून खरंच उद्धार होणार आहे का सगळ्या लोकांचा? आत्ता मी जे मांडणार आहे की ते महिलांचे जे आहे, आत्ता सध्या जे सफाई कर्मचारी आहेत, कचरा उचलणारे आहेत, टॉयलेट साफ करणारे आहेत, ते तर महिलाच आहेत, पण ते कुठले आहेत? भाटनगर आहे, बौद्धनगर आहे, अशाच वस्त्यांमधून आहे. याच्यामध्ये काही फरक पडेल का? इथल्या महिला कुठंतरी उच्चस्तरीय वरती जाऊन काम करतील का? हा एक प्रश्न आहे. अर्थातच. म्हणजे महिला किंवा इथला जो नागरिक आहे अशा नगरांमध्ये राहणारा, तो जर कुठे नोकरीला गेला तर त्याला डावललं जाते असाही यांचा अनुभव आहे. आणि जर असं असेल तर मग केवळ एखाद्या विशिष्ट भागात राहतं म्हणून त्यांना जर डावललं जात असेल तर ही सामाजिक दरी आहे ती दूर होईल का? तुमचं काय म्हणणं होतं? भाटनगर आधार कार्ड जर ॲड्रेस असेल तर MIDCमध्ये सर्वात मोठी MIDC आहे पिंपरी चिंचवडची आणि तिथे कुठला युवक जर तिथे गेला नोकरीला तर तिथं भाटनगर ॲड्रेस बघून त्याला डावलण्यात येतं. त्यांना सांगतं की तुम्ही 8 दिवसानंतर या, नंतर बघू असे. अर्थात हे बदलणं गरजेचं आहे, जी मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे. केवळ एखाद्या गोविंद, पुन्हा एकदा उल्लेख बघून पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊ, कारण हा विषय हा अनेकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या निर्णयाचं अनेक जण स्वागत जरी करत असले तरी बहुसंख्यांना असं वाटतंय की यातून प्रत्यक्ष मानसिकतातला बदल हा सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि एक बॉलिवूडमधली आणि ड्रग्ज प्रकरणातली एक मोठी बातमी हाती येते. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीमध्ये सहभागी झालेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या 2 अधिकाऱ्यांना संशयास्पद भूमिकेमुळे निलंबित करण्यात आलं आहे. ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. सध्या नार्कोटिक्स डिपार्टमेंट हे बॉलिवूडमधल्या अनेकांची चौकशी करत आहे. काही जण रडारवर आहेत, पण भारती सिंग प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयास्पद होती.
आणि यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालकांनी दिले. तसंच एनसीबीच्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार तपास अधिकाऱ्यांपैकी एकानं अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युअर बेलसाठी आणि आणखीन एका तपास अधिकाऱ्यानं कॉमेडियन भारती सिंगच्या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेतली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, मोठी बातमी, सविस्तर सांग. मिलिंदजी, दोन घटना आहेत वेगवेगळ्या आणि दोन तपास अधिकारी आहेत. खरं तर एनसीबीची गेल्या काही महिन्यापासून जी कारवाई चालू आहे त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होतोय. मात्र ज्या दोन घटना घडलेल्या आहेत त्यामुळे या एनसीबीवरती एक मोठा डाग लागलेला आहे. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष जो आहे या दोघांना तात्काळ बेल मिळाला होता न्यायालयामध्ये. यावेळी अशी माहिती मिळते की जे तपास अधिकारी होते ते बेल दरम्यान न्यायालयामध्ये हजर नव्हते किंवा त्यांनी त्या ठिकाणी बेल जो जामिनासाठी अर्ज केला होता त्या अर्जाला त्यांनी विरोध देखील केला नाहीये. त्यामुळे सहजरित्या दोघांना जामीन मिळाला आणि हा जामीन रद्द करावा याकरता आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एनसीबीने पुन्हा त्याच न्यायालयाकडे विनंती केलेली आहे. या दोघांचा ड्रग्सच्या मोठ्या रॅकेटमध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यांची कस्टडी आम्हाला द्यावी, यांचा जामीन जो आहे तो रद्द करावा. ही एक घटना घडली. यामध्ये एक तपास अधिकारी जो आहे त्याची भूमिका संशयास्पद आढळली. तर दुसरीकडे दीपिका पदुकोणची जी मॅनेजर आहे करिश्मा प्रकाश, तिने अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला होता. या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला देखील एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी विरोध केला नव्हता आणि त्यामुळे तिला सहजरित्या अटकपूर्व जामीन मिळाला. हे दोन अशी प्रकरणं आहेत की दोन्ही प्रकरणामधील तपास अधिकारी जे आहेत या दोघांची भूमिका संशयास्पद होती आणि त्याचमुळे भारती सिंग, तिचा नवरा हर्ष आणि दीपिका पदुकोणची मॅनेजर जी आहे करिश्मा प्रकाश या तिघांना जामीन मिळण्यामध्ये मोठा हात जो आहे तो एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा होता. आणि ही सगळी चौकशी जी आहे ती विभागीय संचालक जे आहेत समीर वानखेडे यांनी चौकशी लावली होती आणि चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे की या दोन तपास अधिकाऱ्यांनी या तिघांना जामीन मिळण्याकरता मदत केली होती. अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मोठी बातमी, एनसीबीनं दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या दोनही अधिकाऱ्यांनी जे संशयित आरोपी होते त्यांना काही ना काहीतरी मदत केली अशा प्रकारची संशयास्पद त्यांची भूमिका राहिली. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. आणि एक महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क बांधा, हात वारंवार धुवा, कोरोनाला दूर ठेवा.